नमस्कार. आज दिनांक 26 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमध्ये आपण आज शिक्षण सचिव आणि FIDEच्या अध्यक्षपदाबद्दल महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. त्यासोबतच राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1, 2 आणि 4 बद्दल माहिती पाहणार आहे. तसेच ई-बोट प्रकल्प, बायोप्लास्टिक धोरण, स्पेसएक्सचं 13वं उड्डाण, पहिलं क्वांटम फायनान्स हब, कॉमनवेल्थ गेम्स 2026, बुद्धिबळ ऑलिम्पियाड, तसेच भारत पनामा करार, राष्ट्रपतींचा युरोप दौरा आणि पेपर फुटीविरुद्ध सुधारित कायदा यावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरती, पोलीस भरती किंवा MPSC तसेच सरळ सेवा पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हे प्रश्न तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, शिक्षण मंत्रालयाअंतर्गत उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, शिक्षण मंत्रालयाअंतर्गत उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव किंवा उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली गेलेली आहे? तर नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती केली गेली आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. हे राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. कुठले? राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. ठीक आहे. त्यांनी विनीत जोशी यांची जागा घेतलेली आहे. या अगोदर विनीत जोशी हे शिक्षण मंत्रालयाचे उच्च शिक्षण विभागाचे सचिव होते. त्यांची जागा नरेश पाल गंगवार यांनी घेतली. प्रश्न क्रमांक 2, उच्च शिक्षण विभागाचे माजी सचिव विनीत जोशी यांची बदली कोणत्या विभागात करण्यात आली? विनीत जोशी मित्रांनो हे मणिपूर कॅडरचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांची नियुक्ती पंचायत राज विभागामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय C असणार आहे. या अगोदर ते उच्च शिक्षण विभागाचे सचिव होते, आता ते पंचायत राज विभागाचे सचिव असतील. या अगोदर त्यांनी CBSE सारख्या संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 3, जागतिक बुद्धिबळ महासंघाचे म्हणजे FIDEचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? या ठिकाणी पहा, रशियाचे अर्काडी डोरोकोविच हे आधी FIDEचे अध्यक्ष होते, परंतु मित्रांनो यांनी राजीनामा दिल्यामुळे आता भारताचे विश्वनाथन आनंद हे काय बनणार आहेत? तर FIDEचे हंगामी अध्यक्ष बनणार आहेत. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. या अगोदर विश्वनाथन आनंद हे FIDEचे उपाध्यक्ष म्हणून देखील या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यानंतर मित्रांनो त्या उपाध्यक्ष पदावरून त्यांनी याचे म्हणजे FIDEचे हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या कारणामुळे अर्काडी डोरोकोविच यांनी FIDEचे अध्यक्षपद तात्पुरते सोडले? आता या ठिकाणी पहा, अर्काडी डोरोकोविच कोणत्या देशाचे आहेत? रशियाचे आहेत. आणि मित्रांनो रशिया युक्रेन युद्धामुळे युरोपियन युनियनने रशियन अधिकाऱ्यांवर बंधनं घातलेली आहेत. तर मित्रांनो या बंधनामुळेच डोरोकोविच यांनी आपला कार्यकाळ थांबवलाय म्हणजे राजीनामा दिलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय C. प्रश्न क्रमांक 5, वाराणसीतील नमो घाट येथे सुरू करण्यात आलेला ई-बोट रूपांतरण प्रकल्प कोणत्या संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे? या ठिकाणी पहा, VDA वाराणसी डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि गेल यांचा संयुक्त उपक्रम आहे ई-बोट रूपांतरण प्रकल्प, ज्या अंतर्गत वाराणसीमधील नमो घाट या ठिकाणी असलेल्या 20 डिझेल बोटींचं रूपांतर ई-बोटींमध्ये करण्यात येणार आहे. ठीक आहे. प्रकल्पाचं नाव काय? ई-बोट रूपांतरण प्रकल्प. कोणत्या ठिकाणी? वाराणसीतील नमो घाट या ठिकाणी VDA आणि गेल यांचा संयुक्त उपक्रम आहे. प्रश्न क्रमांक 6, वाराणसीतील ई-बोटींमध्ये किती क्षमतेची लिथियम बॅटरी वापरण्यात आली आहे? या ठिकाणी पहा, 20 डिझेल बोटींना ई-बोट करण्यात आलेला आहे. मित्रांनो या बोटींमध्ये 20 किलोवॅटची बॅटरी वापरण्यात आलेली आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय C. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये जी मोटर आहे ती मोटर किती वापरण्यात आली? तर 15 kW ची मोटर वापरण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय जलमार्ग म्हणजे नॅशनल वॉटरवे नंबर 1 कोणता आहे? या ठिकाणी पहा, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय जलमार्ग काय आहे? राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 म्हणजे नॅशनल वॉटरवे नंबर 1. आणि मित्रांनो हा गंगा, भागीरथी, हुगळी या नद्यांतून जातो. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. तर हा कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर उत्तर प्रदेश मधील प्रयागराज आणि
पश्चिम बंगालमधील हल्दिया या 2 ठिकाणांना जोडणारा हा नॅशनल वॉटरवे क्रमांक 1 आहे, जो गंगा, भागीरथी आणि हुगळी जलमार्ग आहे, म्हणजेच या नद्यातून जातो. आता महत्वाचं माहिती लक्षात ठेवायची आहे पुन्हा एकदा, राष्ट्रीय जलमार्गांना काय नावं देतात, तर नॅशनल वॉटरवे म्हणजे NW ही नावं देतात. जसं आपल्याला राष्ट्रीय महामार्गाला काय म्हणतो, नॅशनल हायवे म्हणतो, NH4 NH3 असं म्हणतो, त्याच प्रकारे नॅशनल वॉटरवेला NW1 NW2 असं आपण म्हणतो. आता मित्रांनो, हा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 हा कोणत्या नद्यांमधून जातो, गंगा, भागीरथी आणि हुगळी नद्यांमधून जातो. आणि कोणत्या ठिकाणांना जोडतो, तर उत्तर प्रदेशमधील प्रयागराजला पश्चिम बंगालमधील हल्दिया सोबत जोडतो. ही माहिती पुन्हा सांगितली कारण लक्षात ठेवण्यासारखी आहे. प्रश्न क्रमांक 8, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणत्या मंत्र्याकडे सोपवण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, आता कालच या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय सी प्रल्हाद जोशी असं आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाव्यतिरिक्त कोणती मंत्रालय आहेत. मित्रांनो, सध्या प्रल्हाद जोशी हे अन्न आणि सार्वजनिक वितरण यासोबतच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री देखील आहेत. म्हणजे त्यांच्याकडे मित्रांनो ऑलरेडी 2 ते 3 पद आहेत, आणखी एक शिक्षण मंत्रालय त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र बायोप्लास्टिक धोरण 2026 अंतर्गत एकूण किती आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पहा, महाराष्ट्र सरकारनं नवीन बायोप्लास्टिक धोरण 2026 लागू केलं आहे, ज्यानुसार एकूण 20,792 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. यापैकी 672 कोटी रुपये पहिल्या 7 वर्षांमध्ये वापरले जाणार आहेत. आणि मित्रांनो, उरलेले 20,120 कोटी आहेत ते 2050 पर्यंत वापरले जातील. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, एकूण रक्कम किती आहे, 20,792, परंतु पहिल्या 7 वर्षामध्ये फक्त 672 कोटी रुपये वापरले जाणार आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र बायोप्लास्टिक धोरण 2026 मध्ये अँकर उद्योगांमध्ये किती टक्क्यांपर्यंत समभाग गुंतवणुकीची तरतूद आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, महाराष्ट्र बायोप्लास्टिक धोरणानुसार अँकर उद्योगांमध्ये 1% पर्यंत समभाग गुंतवणुकीची तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताला पहिले पदक कोणी जिंकून दिले. या ठिकाणी पहा, कॉमनवेल्थ गेम्स 2026 कुठे पार पडत आहेत, तर स्कॉटलंड या देशातील ग्लासगो या ठिकाणी पार पडतात. आणि मित्रांनो, यामध्ये भारतातील बिहारमधील झंडू कुमार यांनी भारताला पहिलं पदक जिंकून दिलेलं आहे. आणि मित्रांनो, त्यांनी वेट लिफ्टिंग या खेळ प्रकारामध्ये भारताला कांस्य पदक पटकावलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, झंडू कुमार कोणत्या राज्याचे, बिहारचे, कोणतं पदक मिळवलं, कांस्य पदक मिळवलं. आणि मित्रांनो, या कॉमनवेल्थ गेम मधलं भारताचं हे पहिलं पदक आहे. प्रश्न क्रमांक 13, पॅरा पॉवर लिफ्टर झंडू कुमार यांचे प्रशिक्षक कोण आहेत. आता या ठिकाणी पहा, झंडू कुमार यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे, मग प्रशिक्षकांचं नाव आपण का विचारतोय, कारण मित्रांनो, यांचे जे प्रशिक्षक आहेत ते कोण आहेत, राजेंद्र सिंग राहेलू यांनी 2004च्या अथेन्स ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकलेलं होतं. लक्षात ठेवायचं आहे, म्हणून या ठिकाणी यांच्यावर आपण प्रश्न घेतोय. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर, झंडू कुमार यांचे प्रशिक्षक आहेत राजेंद्र सिंग राहेलू यांनी 2004च्या ऑलिम्पिक मध्ये वेट लिफ्टिंग प्रकारामध्ये पदक मिळवून भारताला गौरव मिळवून दिला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचे 13वे चाचणी उड्डाण कधी पार पडले. या ठिकाणी पहा, स्पेसएक्स कंपनी कोणाची, एलॉन मस्कची. ठीक आहे, आणि मित्रांनो, यांच्या स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचं 13वं चाचणी उड्डाण आहे ते 25 जुलै 2026 रोजी अमेरिकेतील टेक्सास मधील स्टार बेस या ठिकाणी पार पडलं, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, स्पेसएक्स कंपनीचं रॉकेट आहे स्टारशिप, त्याचं 13वं चाचणी उड्डाण आहे ते 25 जुलै 2026 रोजी कुठे झालं, अमेरिकेतील टेक्सास या ठिकाणी असलेल्या स्टार बेसवर झालेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, स्टारशिपच्या 13व्या चाचणी उड्डाणात वरच्या भागाचे नियंत्रण लँडिंग कोणत्या महासागरात झाले. या ठिकाणी पहा, स्टारशिपच्या 13व्या चाचणी उड्डाणात वरचा जो भाग होता, ज्याला ऑफिशियली स्टारशिप असं म्हटलं जातं, त्याचं नियंत्रित लँडिंग आहे ते हिंदी महासागरामध्ये झालं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, जर याच्या थ्रस्टर रॉकेटचा विचार केला तर ते रॉकेट कुठं पडलं, त्याचं जे लँडिंग आहे ते कुठं झालं, तर मेक्सिकोच्या आखातामध्ये झालं. आणि मित्रांनो, स्टारशिप म्हणजे त्याचा जो वरचा भाग होता ते हिंद महासागरामध्ये येऊन पडलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16,
स्पेसएक्सचा सुपर हेवी बूस्टर मध्ये एकूण किती रॅप्टर इंजिने बसवली आहेत मित्रांनो? स्पेसएक्सच्या सुपर हेवी बूस्टर मध्ये एकूण 33 रॅप्टर इंजिने बसवलेले आहेत, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण काय पाहिलं, याचं सुपर हेवी बूस्टर कुठे पडलेलं आहे? मेक्सिकोच्या आखातामध्ये पडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17, भारताने कोणत्या देशासोबत नागरी सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी 22 जुलै 2026 रोजी सहमती दर्शवली? या ठिकाणी पहा, भारताने सागरी सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी पनामा कालवा क्षेत्रातील पनामा या देशासोबत सामंजस्य करारासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे किंवा सहमती दर्शवलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पनामा कालवा आहे तो कोणत्या दोन महासागरांना जोडतो? तर तो पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागराला जोडतो. यावर प्रश्न नक्की येऊ शकतो भूगोलामध्ये. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिले क्वांटम फायनान्स हब कोठे उभारले जात आहे? या ठिकाणी पहा, भारतातील पहिले क्वांटम फायनान्स हब याला सेबीने मंजुरी दिलेली आहे आणि हे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती या ठिकाणी उभारलं जात आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज कडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली? या ठिकाणी पहा, भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत आणि मित्रांनो, युरोपमधील रोमानिया या देशामध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज. या विद्यापीठानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टरेट प्रदान केलेली आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? आपल्याला काय विचारलंय, कोणत्या देशातील, म्हणजे देशाचं नाव काय? रोमानिया. पर्याय ए. कुठे आहे? युरोपमध्ये. प्रश्न क्रमांक 20, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पेपर फुटी विरोधी सुधारित विधेयकात जास्तीत जास्त किती वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे? मित्रांनो, या पेपर फुटी विरोधी विधेयकात 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे, त्यासोबतच 10 कोटी रुपये दंड देखील या ठिकाणी लावला जाऊ शकतो, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, पेपर फुटी विरोधी सुधारित विधेयकानुसार स्थापन होणाऱ्या फास्ट ट्रॅक कोर्टाला किती महिन्यात निकाल देणे बंधनकारक आहे? या ठिकाणी पहा, पेपर फुटी विरोधी चौकशी करण्यासाठी आणि निकाल देण्यासाठी जे काही फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित केलं जाईल त्या कोर्टाला 3 महिन्याच्या आत निकाल द्यायला लागेल, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 22, राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात स्थित आहे? या ठिकाणी पहा, राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर आसाम मधील सादिया ते धुबरी दरम्यान हा जलमार्ग आहे आणि मित्रांनो, हा आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीवर आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता लक्षात ठेवायचं, राज्य विचारलं तर आसाम, नदी विचारली तर ब्रह्मपुत्रा, ठिकाणे विचारली तर आसाम मधील 2 ठिकाणं आहेत, सादिया आणि धुबरी, या 2 ठिकाणांना हा जलमार्ग जोडतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, FIDE ची सरासरी काय वाचतो मी? प्रश्न क्रमांक 23, FIDE ची आगामी सर्वसाधारण सभा आणि निवडणूक कोणत्या शहरात नियोजित आहे? या ठिकाणी पहा, FIDE ही संस्था कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, या संस्थेअंतर्गत पुढील ऑलिम्पियाड आहे ती उझबेकिस्तानमधील समरकंद या ठिकाणी पार पडणार आणि मित्रांनो, या दरम्यानच या ठिकाणी निवडणूक देखील होणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, बायोप्लास्टिक्स हे प्रामुख्याने कशापासून तयार केले जाते? या ठिकाणी पहा, वन टाइम युजेबल प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी बायोप्लास्टिक्स हा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे आणि याचा मित्रांनो निर्मितीसाठी ऊस, मका, बटाटा यासारख्या जैविक स्रोतांचा वापर केला जात आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 4 कोणत्या कालव्याशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 4 आंध्र प्रदेशमधील काकीनाडाला पुदुच्चेरी सोबत जोडतो आणि मित्रांनो, हा जो जलमार्ग आहे तो कृष्णा आणि गोदावरी नद्यातून जातो, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? हा जलमार्ग आहे तो कृष्णा गोदावरी कालव्याशी संबंधित आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.